जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनेचा मोर्चा। इचलकरंजी शहरातील कत्तलखाना कायमस्वरूपी बंद करावा, तसेच पंचगंगा नदी प्रदूषण रोखून प्रदूषण करणाऱ्या सर्व संबंधितांवर फौजदारी कारवाई करावी, यासाठी समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी प्रांताधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार संजय काटकर यांनी निवेदन स्वीकारून याबाबत वरिष्ठांना कळवून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले। शहरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने शांतीनगर येथील महापालिकेच्या कत्तलखाना बंद करावा, तसेच नदी प्रदूषण थांबावे या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। शिवतीर्थ पासून प्रांत कार्यालयावर हा मोर्चा आल्यावर तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले। या प्रसंगी सुनील घनवट, पंडितराज ठाणेकर, मोहन मालवणकर, बाळ महाराज यांची भाषणे झाली। येत्या 15 दिवसात कत्तलखाना बंद न झाल्यास पुढील मोर्चा कत्तलखान्यावर काढला जाईल असा इशारा त्यांनी दिला। तसेच प्रत्येक वेळी नदी प्रदूषणाला वस्त्रनगरीला जबाबदार न धरता नदी प्रदूषित करणाऱ्या सर्वच घटकांची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी खटले दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली। प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले की महापालिकेचा शांतीनगर येथे कत्तलखाना आहे। सदर कत्तलखाना हा इचलकरंजी ॲग्रो फूड्स अँड गॅमा एंटरप्राइजेस ही कंपनी चालवत आहे। या कत्तलखान्यातून सोडले जाणारे दूषित पाणी ओढ्यामार्फत नदीत मिसळते, त्यामुळे पंचगंगा नदीतील पाणी प्रदूषित होऊन जलचर मृत्युमुखी पडत आहेत। त्यामुळे महापालिकेच्या कत्तलखान्यावर ही कारवाई करून तत्काळ बंद करावा अशी मागणी करण्यात आली। या मोर्चा प्रसंगी शिवाजीनगर तसेच गावबाग पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। चला तर पाहूया सविस्तर वृत्तांत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। इचलकरंजी शहरामध्ये समस्त हिंदुत्ववादी बांधवांच्याकडून संघटनांकडून एका मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। विषय आहे की इचलकरंजी मधल्या सर्व बांधवांच्या नागरिकांच्या जीवाशी खेळणारा, आरोग्याशी खेळणारा या ठिकाणचा असणारा कत्तलखाना इचलकरंजी ॲग्रो आणि फूड्स गॅमा एंटरप्राइजेस नावाने हा कत्तलखाना चालतो। 30 वर्षाच्या बीओटी तत्वावरती नगर परिषदेनंतर पालिकेने कत्तलखाना चालवायला दिलाय। सर्व सुविधा, पाणी 24 तास मुबलक उपलब्ध करून दिलेलं आहे आणि या कत्तलखान्यामधलं मांस आणि रक्त मिश्रित पाणी हे ओढ्याच्या मार्फत पंचगंगेत सोडलं जातं। पंचगंगा प्रदूषित होते आहे। या माध्यमातून पुढे जे पाणी जातं पंचगंगेतनं त्यामधून अनेक ठिकाणी हिवताप असेल, कॉलरा असेल किंवा जे अनेक प्रकारचे आजार उत्पन्न होत आहेत आणि लाखो लोकांच्या जीवाशी खेळलं जातंय। वारंवार या ठिकाणचे जे जलदूत आहेत, हिंदुत्वनिष्ठ आहेत, संतोष हत्तीकर या ठिकाणचे त्यांची सर्व संघटना सगळ्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे तक्रारी केलेल्या आहेत, पालिकेकडे तक्रारी केलेल्या आहेत, पण सोयीस्कररित्या डोळेझाकपणा केला जातो आहे। या ठिकाणी हे पालिकेचे अधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाचे अधिकारी यांना जाणीवपूर्वक पाठीशी का घालता आहेत हा आमचा या ठिकाणी आरोप आहे आणि लोकांच्या जीवाशी खेळणारा हा कत्तलखाना तत्काळ बंद झाला पाहिजे। आम्ही या ठिकाणी 15 दिवसाचा अल्टिमेटम देतो आहे, अन्यथा पुढचा मोर्चा हा कत्तलखान्यावरती असेल हे प्रशासनाने लक्षात घ्यावं आणि हा कत्तलखाना तत्काळ बंद झाला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो आहे। हेच पाणी पुढं पंचगंगेतून कृष्णेमध्ये जातं आणि पुढे जाऊन नरसोबाच्या वाडीला त्या ठिकाणी जो जलाभिषेक केला जातो याच रक्तमिश्रित पाण्याने केला जातो का? हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे का? त्यामुळे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडनं आज जो मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे या मोर्चामधली ही मागणी आहे आणि ज्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत पाठीशी घातलेला आहे त्या अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, कत्तलखाना बंद झाला पाहिजे आणि ज्या सुविधा पालिकेकडनं दिल्या जात आहेत त्या बंद झाल्या पाहिजेत अशी आमची मागणी आहे। बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा। शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। दिसला पाहिजे। बंद करा, कत्तलखाना बंद करा। जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट। जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा। 80 87 820 897।